ॐ नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण यक्ष प्रश्नावर चिंतन करत आहोत। तर आजचा प्रश्न आहे, काचही परिकीर्तिता, काचही परिकीर्तिता, जे लाज कशाला म्हणावे, लाज कशाला म्हणावे। उत्तर आहे, ही अकार्य निवर्तनम, ही अकार्य निवर्तनम। अनुचित कर्मापासून दूर राहणे हीच लज्जा होय, अनुचित कर्मापासून दूर राहणे हीच लज्जा होय। बघा किती समर्पक उत्तर दिलेलं आहे। लाज कशाला म्हणावे। आपण या जगामध्ये राहतो, अनेक प्रकारची कर्म आपण करत असतो। कधी कधी लोक म्हणतात, अरे तुला लाज कशी नाही वाटत, मनाची नाही तर जनाची तरी लाज ठेवायला पाहिजे ना। याला म्हणतात लाज। म्हणजे ह्या जगामध्ये वाईट कर्म भरपूर आहे, पण त्यापासून आपण दूर राहिलो पाहिजे। आपण जर अशी वाईट कर्म केली तर आपण निर्लज्ज आहोत, आपल्याला काही समाजाची लाज नाही आहे। जवाहरलाल नेहरूने इंदिरा गांधीला पत्र लिहिलं होतं जेलमधून। त्यामध्ये लिहिलं की, इंदिरा, असं कोणतंही काम करू नको की ज्याची तुला लाज वाटेल। म्हणजे असं कोणतंही कर्म गुप्तपणे करू नको की जेव्हा ते लोकांमध्ये येईल तेव्हा तुला त्याची लाज वाटेल। म्हणजे बघा, म्हणजे इथे आत आणि बाहेर मनुष्य पवित्र पाहिजे। नाहीतर लोक काय करतात, दाखवतात आम्ही खूप चांगले आहोत, पण बाहेर मात्र ते निर्लज्जप्रमाणे वागतात। लोक काय म्हणतील याची त्यांना लाजच वाटत नाही। मोठमोठ्या पदावर असतात, पण असे काही कृत्य करून बसतात आणि त्यांना वाटते की हे काही कोणाला माहिती होणार नाही, पण माहिती होतंच। म्हणून इथे असे कार्य कधीही करू नये की ज्या कृत्याची आपल्याला लाज वाटेल। पनिशमेंट मिळेल, शिक्षा मिळेल, सजा मिळेल, ती गोष्ट वेगळी, पण कमीत कमी समाजाची तर लाज तर ठेवली पाहिजे। अरे आपण जर असं कर्म केलं, आता एखादा कुलवंत घरामधला मुलगा किंवा मुलगी खानदानी आहे, त्यांचं नाव प्रतिष्ठा आहे, नाव आहे, समाजामध्ये सगळे काही आहे, आणि असा मुलगा आणि मुलगा बाहेर घरून पळून गेले समजा आणि काही दुष्कृत्य केले, तर त्या आईवडिलांना किती लाज वाटेल। समाजामध्ये त्या आईवडिलांना लोक काय म्हणतील, आणि त्या मुलीला तर विचारूच नका। पण ते काहीच पर्वा करत नाही। मी त्या दिवशी वाचलेलं होतं किंवा बघितलेलं असेल, एका मुलीनं आईवडिलांच्या विरुद्ध जाऊन लग्न केलं। बघा, आईवडिलांची इच्छा नसताना तो मुलगा दुसऱ्या जातीचा होता किंवा धर्माचा होता, काही असो, पण आईवडिलांना मान्य नसताना आईवडिलांच्या विरुद्ध जाऊन तिने लग्न केलं आणि आईवडिलांनी दोघांनीही आत्महत्या करून घेतली। बघा, आणि नंतर तिला नवऱ्याकडून त्रास व्हायला लागला। तिच्या मनाची पण अवस्था बघा काय झाली। तिने असे कृत्य केले की सासू सासऱ्यांना सगळ्यांना तिने विष देऊन मारून टाकलं। म्हणजे आता तिला लाजही वाटली नाही। पहिलं तर काम केलंच, काय वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न केलं। आता लग्न झाल्यानंतर तरी सुख कुठे आहे, कुटुंबामध्ये सुख नाहीच आहे। नवरा त्रास द्यायला लागला, मग घरच्या सगळ्या लोकांना तिनं विष देऊन संपवलं। म्हणजे बघा,
जे काही लाजही वाटली नाही तिला, आणि आता ती जेलमध्ये आहे. ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेली मुलगी, MSc टॉपर, सगळ्या झाडांना देणाऱ्या विषयाचं नाव तिला माहिती, आणि त्यामधले एक विष तिने हळूहळू सगळ्यांना दिलं. आता बघा, अशा प्रकारचे लोक गुन्हे करतात म्हणजे काहीच लज्जाच नाही. म्हणजे आपण असं कृत्य केलं तर लोक काय म्हणतील? अरे बाबा, तुला आवडत नाही तर मग तू घटस्फोट घे, निघून जा, तू आत्महत्या कर, तुझ्यासाठी इतरांना कशाला तू मारते? पण तिनं घरच्या सगळ्या लोकांचा खूनच केला आणि आता जेलमध्ये जाऊन बसली. आता किती लाज आहे त्यामध्ये? कुटुंबाची लाज आहे, स्वतःची आहे, सगळ्यांचीच आहे. पण लोक भावनेच्या भरामध्ये काही काही करून बसतात. काम आहे, क्रोध आहे, मत्सर आहे. जेव्हा त्यांच्यावर हे विकार हावी होतात तेव्हा ते अशा प्रकारचे वाईट कृत्य करतात. ते निर्लज्ज होतात आणि शेवटी समाजामध्ये त्यांची थूथू होते. त्यांना समाजामध्ये प्रतिष्ठा राहत नाही. एवढंच नव्हे, पण सजा पण भोगावी लागते. म्हणजे बघा, किती स्पष्टपणे सांगितलेलं आहे की लज्जा कशाला म्हणावी. वाईट कर्म करण्यापासून दूर राहा. तुम्ही जर या वाईट कर्म केलीत, हीन कर्म केलीत, तर तुम्ही निर्लज्ज आहात. अशा प्रकारचं कोणतंही कर्म करू नका की ज्यामुळे तुम्हाला खाली पाहावं लागेल, समाजामध्ये तुमची बदनामी होईल, सगळ्या कुटुंबाची बदनामी होईल. अशा प्रकारचं कोणतंही कृत्य करू नका. आमच्या इथे एक प्रोफेसर होते, त्यांचं आम्ही व्याख्यान ठेवलं होतं. ते युवा संमेलनामध्ये बोलत होते आणि त्यांनी स्वतः सांगितलेली गोष्ट आहे. ते म्हणाले की माझी मुलगी तोंडावर कापड लावून स्कूटरवर जाते. आता पूर्वी काय म्हणे, आम्ही तोंड झाकून जात नव्हतो, आमच्या स्त्रिया वगैरे, पण म्हणे ती तोंड बांधून जाते म्हणे. तेव्हा तिला मी म्हणे एक दिवस विचारलं की बेटा, तू तोंडावर कापड बांधून का जाते? तर ती म्हणाली म्हणे की उन्हामुळे चेहऱ्यावर डाग पडतात. तेव्हा वडील काय म्हणाले, अगं पण तुझी आई तर कधी बांधत नव्हती, तिच्या चेहऱ्यावर तर डाग पडले नाही. ठीक आहे, तू बांधायला हरकत नाही, पण तुझ्या नाही, माझ्या चेहऱ्यावर तरी काळा डाग पडू देऊ नको. असं कृत्य करू नको की जेणेकरून माझ्या चेहऱ्यावर डाग पडेल, मला कलंक लागेल. असं काहीच करू नको. म्हणजे लपवण्यासाठी कपडा बांधणं म्हणजे लोकांना दिसत नाही कोण आहे, काय करते आहे, कोणासोबत जात आहे. म्हणजे इथे बघा, वडिलांनी आपल्या मुलीला तो धडा दिला की नुसतं तोंडावर कपडा झाकल्यानं होत नाही, तर आपल्याला वाईट कर्मापासून दूर राहावं लागेल. ती खरी आहे लज्जा. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की लज्जा कशाला म्हणावे, काचही परिकीर्तिता, लाज कशाला म्हणावे, ही अकार्य निवर्तनम, अनुचित कर्मापासून दूर राहणे हीच लज्जा होय. तर इथे दुसरा प्रश्न आहे, क शम च प्रकीर्तितः, क शम च प्रकीर्तितः, शम कशाला म्हणावे? उत्तर आहे समचित्त प्रशांतता. मन कधीही क्षुब्ध न होणे म्हणजे शम. म्हणजे बघा, क्षम आणि दम हे दोन शब्द आहेत आणि हे दोन्ही शब्द अतिशय महत्त्वाचे आहे. हे वेदांतामधले आहे. शम, दम, उपरती हे सगळं जे समाधान, तितिक्षा, हे सगळे वेदांतामध्ये आहे. तर इथे म्हटलं आहे की शम कशाला म्हणावे? प्रकीर्तितः. कह शम प्रकीर्तितः. उत्तर आहे समचित्त प्रशांतता. म्हणजे शम मनावरती सांगितलेलं आहे, दम म्हणजे इंद्रियावरती आहे, इंद्रियांचं दमन केलं पाहिजे. त्या शम आहे म्हणजे मन. तर या मनाची अवस्था कशी पाहिजे? कधीही विचलित होता कामा नये. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की लोहाराच्या घरी ऐरण असते, त्यावर गरम लोखंड ठेवलं जातं
आणि वरून त्यावर हॅमर मारत असतात, हातोडे मारत असतात, पण त्या ऐरणीला काहीही होत नाही. ती ऐरण आहे तशीच राहते. ते जे लोखंड आहे त्याला मात्र शेप येतो. अशासारखं आपलं मन पाहिजे. जगामध्ये कितीही आघात झाले, आपल्यावर कितीही हॅमरिंग झालं, तरी मुळीच विचलित व्हायचं नाही. कारण जगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणारच. आता बरेचदा लोक ते सहन करू शकत नाही, आणि जेव्हा ते सहन करू शकत नाही तेव्हा ते आत्महत्या करतात, डिप्रेशनमध्ये जातात. तर 1 वर्ष शेतीमध्ये पीक झालं नाही, त्या म्हणून काय बिघडलं? गव्हर्नमेंटने कर्ज दिलं आहे आणि गव्हर्नमेंट कर्ज माफ पण करू शकते, पण हा मनुष्य आत्महत्या करतो. म्हणजे याचं मन विचलित होतं. अरे बाबा, विचलित होण्याची गरज काय आहे? तुम्ही मजुरी करून पोट भरू शकता. ठीक आहे, शेतीमध्ये काही उत्पन्न झालं नसेल तर तुम्ही मोलमजुरी करून पोट भरा किंवा जमीन विकून टाका. काहीतरी तर मार्ग शोधता येईल ना. आत्महत्या करणं हा काही उपाय नाही. काही लोक डिप्रेशनमध्ये जातात, काही लोकांना नैराश्य येतं. म्हणजे थोडासा जरी आघात झाला तरी हे लोक सहन करू शकत नाही आणि त्यांचं मन विचलित होतं. सुख आलं तरी विचलित होतं आणि दुःख आलं तरी विचलित होतं. तर तो काही शम नाही आहे. शम म्हणजे चित्त कसं पाहिजे? प्रशांत पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या मनाची शांतता ढळता कामा नये. आपलं मन जसं आहे तसंच राहिलं पाहिजे. कितीही आघात हो, सहन करण्याची क्षमता पाहिजे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एक शेतकरी होता, त्याला एकच मुलगा होता, त्याचं नाव होतं हारू. आता तो शेतामध्ये गेला. इकडे मुलाला आजार झाला, मुलगा खूप आजारी पडला आणि पत्नीनं बोलावणं पाठवलं की तुम्ही लवकर घरी या, मुलगा खूप आजारी आहे. आणि तो बाप डॉक्टरला घेऊन घरी आला. डॉक्टरने उपचार केले आणि म्हणाले की काही काळजी करू नका, मुलगा बरा होऊन जाईल. पण डॉक्टर गेल्यानंतर 2 तासामध्ये मुलगा वारला. तर ती पत्नी एवढा शोक करू लागली, एवढी रडू लागली, पण पती मात्र शांत होता. त्याच्या डोळ्यातून एकही अश्रू पडत नव्हता. तेव्हा ती पत्नी म्हणते, अहो तुम्ही किती निष्ठुर आहात. एकुलता एक मुलगा वारला आणि तुमच्या डोळ्यातून 2 अश्रू पण पडत नाही. तेव्हा तो म्हणतो की बघ वेडे, मी काल रात्री स्वप्न बघितलं. स्वप्नामध्ये मी राजा होतो, मला 7 मुलं होती आणि ती सगळी चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या पदावर होती, गुणवान होती, धनुर्विद्येमध्ये पारंगत होती. आता माझं स्वप्न भांगल्यानंतर आता ते मुलं कुठे गेली? आता त्या 7 मुलासाठी रडू या तुझ्या एका हारूसाठी रडू? म्हणजे त्याला माहिती होतं की जसं स्वप्न अनित्य आहे तसं जगामधल्या गोष्टी पण अनित्य आहे. हे दुःख आलेलं आहे, हे जाणार, पुन्हा सुख येणार, पुन्हा दुःख येणार, हे असंच सुरू राहणार. मग आपण विचलित होऊन उपयोग काय आहे? जे घडायचं आहे ते घडणारच आहे, ते कोणीही टाळू शकत नाही. मग आपण आपल्या मनाची शांती कशाला गमवायची? लोकांना एवढं साधं कळत नाही. त्यांना माहीत असते की जी गोष्ट आलेली आहे ती जाणार आहे. ह्या जगात काहीच परमनंट नाही. आणि तरीसुद्धा यांचं मन एवढं विचलित होतं की आत्महत्येपर्यंत जातात, पागल होतात, डिप्रेशनमध्ये जातात. म्हणजे या लोकांना शम काय आहे हेच माहिती नाही. तर याचा आपण जीवनामध्ये अभ्यास केला पाहिजे. सगळे दुःख सहन केले पाहिजे. मन विचलित होता कामा नये. कितीही आघात झाला तरी मनाला विचलित होऊ देऊ नका. मनाला शांत ठेवा. अशा प्रकारची मनाची अवस्था असणं म्हणजे खरा शम आहे. नाहीतर काय, छोट्या छोट्या गोष्टींना डिस्टर्ब व्हायचं, मग जीवनामध्ये अशांतीच अशांती, कधीही सुख लाभूच शकत नाही. जो मनुष्य सहन करू शकत नाही,
जो आपल्या चित्ताची एकाग्रता स्थिर ठेवू शकत नाही, जो छोट्या छोट्या गोष्टींना विचलित होतो, कॉफीमध्ये साखर टाकली नाही तरी त्याला राग येतो. म्हणजे अशा प्रकारचे लोक या जगामध्ये आहे की लहान लहान गोष्टींत ते विचलित होतात. म्हणजेच त्यांना शम काय आहे हे माहिती नाही. हे काहीही हो, पण मनाची शांतता भंगू द्यायची नाही, म्हणजे खरा खरा शम आहे. हेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. त्यानंतर दयाच परा प्रोक्ता. दयाच परा प्रोक्ता, श्रेष्ठ प्रकारची दया कोणती? त्याचं उत्तर आहे दया सर्व सुखैषित्वम. दया सर्व सुखैषित्वम. सर्वांना सुख लाभावे अशी इच्छा करणे हीच दया आहे. म्हणजे बघा, सर्व भूतांचं कल्याण व्हावं अशी इच्छा बाळगणं सुद्धा दयाच आहे. महापुरुषांच्या हृदयामध्ये ही अशी दया असते. त्यांच्या मनामध्ये कुठेही भेदभाव नसतो. फक्त माझ्याच लोकांना सुख लाभावं, माझेच लोक चांगले राहावे, ती तर माया आहे. माया फक्त आपल्या लोकांच्या विषयी चिंता करत असते. पण इथे सर्व भूतेषु, फक्त मनुष्यच नाही प्राणीमात्रसुद्धा, तर सगळ्यांना सुख लाभावं अशी मनामध्ये इच्छा येणं. जर आपण कोणाचे दुःख दूर करू शकत नसू तर आपण त्यांच्यासाठी प्रार्थना तर करू शकतो ना. आपल्या प्रार्थनेमुळे सुद्धा त्यांचे दुःख कमी होऊ शकतात. म्हणून आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. म्हणजे जगामध्ये सगळे सुखी राहोत, त्यांना चांगलं आरोग्य लाभो, कुणालाही जगामध्ये दुःख होऊ नये, अशा कितीतरी प्रार्थना आपल्याकडे आहे. म्हणजे इथे इतरांच्या कल्याणासाठी प्रार्थना करणं ही खरी खरी दया आहे. तुमच्याकडे जर काही साधनं असेल तुम्ही मदत करू शकता. पण समजा तुमच्याकडे काहीच नाही, समोरचा माणूस खूप दुःखी आहे, तुम्ही काही त्याला मदत करू शकत नाही, त्याचा बिझनेस बुडलेला आहे, लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे. आता तुम्ही काय करू शकणार? तुम्ही त्याला तर काही देऊ शकत नाही पैसे. त्याचं कल्याण व्हावं, त्याला सुख लाभावं, त्याचं मन शांत व्हावं म्हणून प्रार्थना करा. म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये आपल्याला हे सांगितलेलं आहे की जीवनामध्ये सुखदुःख येणार. आता तुम्ही जर लोकांचे दुःख दूर करू शकत नसाल तर कमीत कमी तुम्ही त्यांच्या कल्याणाची प्रार्थना तरी करा. ती खरी खरी दया आहे. आपण प्रार्थना करतो, पण कुणासाठी? आपल्या मुलासाठी, बायकोसाठी, घरच्या लोकांसाठी. पण आपण सगळ्या जगासाठी प्रार्थना करतो का? ज्ञानेश्वर महाराजांनी प्रार्थना केली, हे विश्वची माझे घरं. त्यांनी पसायदान लिहिलं, त्यामध्ये जगाचं मंगल कसं होईल हे सांगितलेलं आहे. सगळ्या जगाची चिंता केलेली आहे. म्हणजे बघा, समर्थ स्वामी रामदास स्वामीजी, लहानपणी त्यांचं नाव नारायण होतं, एका कोपऱ्यामध्ये बसून शांतपणे विचार करत होते. आईने विचारले की नारायण काय करतो? म्हणे ह्या जगाची चिंता करतो, ह्या जगाचं कसं कल्याण होईल याचा विचार करतो. म्हणजे ह्या लोकांचं हृदय किती विशाल असते, ह्या जगातले दुःख कसे दूर करता येईल. भगवान श्री रामकृष्ण, स्वामी विवेकानंद, तुकाराम महाराज, समर्थ रामदास हे सगळे लोकांसाठी प्रार्थना करायचे, त्यांच्या हितासाठी प्रार्थना करायचे, त्यांच्या कल्याणासाठी प्रार्थना करायचे, त्यांना अध्यात्माकडे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करायचे. कारण त्यांच्या हृदयामध्ये सगळ्याविषयी दया होती. बुडती हे जन न बघवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. हे जन बुडत आहे, हे आम्हाला बघवत नाही, त्यांचा कळवळा येतो, म्हणून तर आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे जीवाला कळत नाही की सगळा आनंद त्याच्या हृदयामध्येच आहे आणि तरी तो दुःख भोगतो आहे अज्ञानामुळे. ते अज्ञान दूर करण्यासाठी हे सगळे प्रयत्न करतात महापुरुष. सगळ्यांच्या कल्याणाची प्रार्थना करतात, सगळ्यांना सद्बुद्धी लाभो की जेणेकरून ते आध्यात्मिक मार्गावर प्रगती करून घेतील आणि सुखदुःखाच्या पलीकडे जातील. म्हणजे असं असतं यांचं विशाल हृदय.
नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. आता व्यास कसे आहे, त्यांची बुद्धी किंवा त्यांचं हृदय विशाल आहे, सगळ्या जगाचं ते चिंतन करतात. म्हणून दया म्हणजे सगळ्यांविषयी इच्छा बाळगणं की सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्यांना सुख लाभो अशी इच्छा मनामध्ये ठेवणं, त्यांच्यासाठी प्रार्थना करणं हीच खरी खरी दया आहे, असंही ते आपल्याला सांगितलेलं आहे. तर हे 3 प्रश्न आज आपण बघितलेले आहे. आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.